आता भागवताचं सुद्धा माझं त्या ठिकाणी आख्यान स्वरूपात लेखन सुरू झालंय. पहिले दशम स्कंध घेतलाय, कारण त्यात आलेलं कृष्ण चरित्र सुद्धा अगदी. तर त्याला राजहंस काव्य जे आहे त्याची चाल सुद्धा फार सुंदर आहे. श्री शुकमुनी जे सांगती परीक्षितीला, हरीची ती अगम्य लीला. या भागवती दशम स्कंध प्राण, आला कैवल्य निधान. जन्मला तिथे मथुरेला, गोकुळी केली ती लीला. राज्य हिते द्वारवतीला, अर्पुनी ऐसे आपुल्या त्या लोकाला. अन आला जीवही गेला. अगदी सहज गतीने हे सुचलेलं काव्य. ही हरदासी परंपरा आहे सगळी. याला पठडीदार काव्य म्हणतात कीर्तनाचं. अच्छा. की समोरच्या मनावरती त्याचा रस निर्माण होऊन रसपरिपोष झाला पाहिजे. रसपरिपोष जर त्या काव्यात नसेल तर त्या काव्याला जिवंतपणा नाही. बरोबर आहे. या राजहंस काव्याच्या चाली आहेत. तर त्यावेळेला अगदी प्रसंग असा आहे की महामुनी शुकाचार्य तिथे गंगेच्या काठावरती राजा परीक्षितीला भागवत सांगतायत. म्हणून वर्णन करत असताना सुद्धा श्री शुकमुनी जे सांगती परीक्षितीला, राजा परीक्षिती ऐक मी भागवत तुला सांगतोय. या भागवतामध्ये 12 स्कंध आहेत आणि त्यातला दशम स्कंध म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचा प्राण आहे असं म्हटलं जातं. अच्छा. या भागवती दशम स्कंध प्राण, आला कैवल्य निधान. ज्याला आपण कैवल्याचं निधान म्हणतो, असा अनंत कोटीचा ब्रह्मांड नायक असलेला परमात्मा या दशम स्कंधामध्ये अवतीर्ण झाल्याचा उल्लेख माझ्या वडिलांनी त्या व्यास महामुनींनी केलेला आहे. आणि राजा आता तुला मी हे ऐकवतोय, तू ऐक.